हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आपली सिरीज चालू आहे वर्ब, त्याचे मिनिंग्स आणि त्याचे एक्झाम्पल्स. ओके, मग आता हे सिरीज किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण मी अगोदर पण सांगितलेलं आहे 80% इंग्लिश लँग्वेज डिपेंड ऑन वर्ब. सो तुम्हीच विचार करा की वर्ब आपल्याला शिकणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपण प्रत्येक शब्दात वर्बचा वापर करतो. जसं मराठीमध्ये आपण क्रियापदाचा वापर करतो आणि जिथे जिथे आपण बोलताना क्रिया वापरतो, तिथे तिथे इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला वर्ब यूज करावा लागतो. मग या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म शिकलो. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त असे वर्ब्स कंडक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्याचा वापर आपण जनरली करतो. ओके, मग त्याचे इथे मी मिनिंग्स पण सांगणार आहे, त्याचे चारही फॉर्म्स पण इथे आपण डिस्कस करूया. देन वी विल टेक एक्झाम्पल्स ऑफ दॅट वर्ब्स. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो बघा, फर्स्ट वर्ब इज आन्सर. आन्सर मीन्स उत्तर देणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे आन्सर्ड. थर्ड फॉर्म इज ऑल्सो आन्सर्ड अँड फोर्थ फॉर्म इज आन्सरिंग. तो कोणत्याही प्रश्नाचे सहज उत्तर देतो. He answers any questions easily. Appoint. Appoint means नियुक्त करणे. Second form is appointed. Third form is also appointed. And fourth form is appointing. For example, कंपनी दर महिन्याला नवीन कामगार नियुक्त करते. The company appoint new employees every month. Next verb, ask. Ask means विचारणे. Second form is asked. Third form is also asked. And fourth form is asking. For example, ती मला खूप प्रश्न विचारते. She asked me a lot of questions. Next verb, attack. Attack means हल्ला करणे. Second form is attacked. Third form is also attacked. And fourth form is attacking. For example, पोलीस गुन्हेगारांवर हल्ला करतात. पोलीस अटॅक्स ऑन क्रिमिनल्स. नेक्स्ट वर्ब, बेंड मीन्स वाकणे. सेकंड फॉर्म इज बेंट, BENT. थर्ड फॉर्म इज ऑल्सो बेंट अँड फोर्थ फॉर्म इज बेंडिंग. फॉर एक्झाम्पल, तो कमरेत वाकतो. ही बेंड्स इन वेस्ट. नेक्स्ट वर्ब इज ब्रिंग. आता ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट अँड ब्रिंगिंग. आता बघा, याचे चारही फॉर्म डिफरंट आहे बिकॉज इट इज इरेग्युलर वर्ब. आता ब्रिंगचा फर्स्ट फॉर्म ब्रिंग आहे. सेकंड फॉर्म इज ब्रॉट. थर्ड फॉर्म इज ऑल्सो ब्रॉट अँड फोर्थ फॉर्म इज ब्रिंगिंग. फॉर एक्झाम्पल, ते मला भेटवस्तू आणतात. दे ब्रिंग मी अ लॉट ऑफ गिफ्ट्स. नेक्स्ट वर्ब, बिलीव. बिलीव मीन्स विश्वास ठेवणे. सेकंड फॉर्म इज बिलीव्ड. Third form is also believed and fourth form is believing. For example, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. I believe on you. बघा किती युजफुल वर्ब असे होते की ज्याचा वापर आपण जनरली करतो. आता मराठीत याचा जर वापर होत असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा याचा वापर करायला पाहिजे. इतके सोपे सोपे एक्झाम्पल्स मी इथे कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की हे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ठरतील आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.